शब्दांच्या जाती अविकारी उभयान्वयी अव्यय दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या अव्ययाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात। उदाहरणार्थ राम आणि श्याम दोघे भाऊ आहे, परंतु दोघांनाही फिरायला आवडत नाही। या वाक्यामध्ये आणि परंतु ही दोन्ही उभयान्वयी अव्यय आहे। दुसरे आहे शब्दयोगी अव्यय। नाम किंवा सर्वनामांना जोडून जो शब्द येतो त्याला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। उदाहरणार्थ मी टेबलावर पुस्तक ठेवले, याच्यातील वर हा शब्द शब्दयोगी अव्यय आहे। तिसरा आहे क्रियाविशेषण अव्यय। क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात। ससा वेगाने धावतो, कासव हळूहळू चालते। या वाक्यातील वेगाने आणि हळूहळू ही क्रियाविशेषण अव्यय आहे। पुढे आहे केवलप्रयोगी अव्यय। उत्कट भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात। वाह किती सुंदर बाग आहे ही, यातील वा हा उद्गारवाचक शब्द आहे। आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।